की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत। हा निर्णय आपण घेतलाय। पण की 1500 रुपये नाही 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहेत। हा निर्णय आपण घेतलाय। पण सवाची योजना आणली, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या महिलांना 1500 रुपये महिना देणं आपण सुरू केलं। योजना आणली, हे काँग्रेसचे लोक, उबाठाचे लोक, शरद पवारांचे लोक, योजना होऊच शकत नाही, ही नकली योजना आहे, पैसा जाणारच नाही, हे जमणारच नाही, तुम्ही खोटं बोलताय, त्यांच्या नाकावर टिच्चून 2.5 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे टाकून दिले। यांचे चेहरे छोटे छोटे झाले। पण माझ्या बहिणींना मला सांगायचं आहे, आम्ही जसे तुमचे लाडके भाऊ आहोत, तुमचे काही सावत्र भाऊ देखील फिरतायत। या सावत्र भावांनी, तुमच्या काँग्रेसच्या सावत्र भावांनी ही योजना बंद करावी म्हणून नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली। कोणी याचिका दाखल करून सांगितलं, लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा कचरा करणं आहे, ही योजना तुम्ही बंद करा। आम्ही देखील त्या ठिकाणी लढलो आणि न्यायालयाने योजना बंद होणार नाही, ती चालूच राहील म्हणून या ठिकाणी सांगितलं। आणि आता बहिणींनो, पुन्हा आपण निर्णय केला, जर घरी मुलीचा जन्म झाला, त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। मुलगी जन्माला आली की तिला 5000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5000 रुपये, चौथ्या वर्गात गेली की 5000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8000 रुपये, मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी आपण देतो आहोत। मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे असा प्रयत्न आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे। एवढंच नाही तर आपल्या लक्षात आलं, आज या काँग्रेसच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात शिक्षणाचं खासगीकरण केलं। इंजिनिअरिंग कॉलेज यांचे, मेडिकल कॉलेज यांचे, डीएड कॉलेज यांचे, बीएड कॉलेज यांचे, लॉ कॉलेज यांचे, एमबीए कॉलेज यांचे, आणि एकेका कॉलेजची फी 2 लाख, 3 लाख, 4 लाख, हे सगळे गळगंज झाले। पण गरिबांनी आपल्या मुलांना शिकवावं कसं, हा प्रश्न निर्माण झाला। आणि विशेषतः मध्यमवर्गीयांच्या आणि गरिबाच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील, 1 मुलगा असेल, 1 मुलगी असेल, तर आई बाप म्हणतात मुलाला शिकवू, तेवढेच पैसे आमच्याकडे आहे, आणि मुलीला सांगतात बाई तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बस। कितीही हुशार मुलगी असली तरी पैशा अभावी तिला घरी बसावं लागतं। आम्ही आता आई बापांना सांगितलं, मुलीला शिकवण्याची तुमची ऐपत नसेल तर काळजी करू नका, मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीच्या शिक्षणाची काळजी घेतील। आणि आपण मुलींना उच्च शिक्षण 100% मोफत केलं। डॉक्टर बना, इंजिनियर बना, एमबीए बना, वकील बना, 1 नवा पैसा लागणार नाही। लाख रुपये, 2 लाख रुपये, 5 लाख रुपये सगळी फी राज्य सरकारच्या वतीनं आपण त्या ठिकाणी भरतोय। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे, महिलांना आपण एसटी मध्ये 50% कन्सेशन दिलं। आता महिलांना 50%च तिकीट लागतं। ज्यावेळेस योजना घोषित केली तर एसटीचे लोक आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले, ही योजना सुरू करू नका, आमची एसटी तोट्यात आहे, ती खड्ड्यात जाईल। आम्ही सांगितलं करावी लागेल। महिन्याभरापूर्वी तेच लोक आले, म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका। अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी आले सुरू करू नका, आता म्हणता बंद करू नका। म्हणाले साहेब ही योजना सुरू झाली ना, इतक्या महिलांनी एसटी मध्ये प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी फायद्यामध्ये आली। आता मी माहिती घेतली, मी म्हटले जमलं कसं, चाललं काय आहे। माझ्या लक्षात आलं, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आता आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, प्रवासाला मीच जाऊन येते, तुम्ही गेल्या तर त्या ठिकाणी दुप्पट खर्चही येतो, गेल्यानंतर पान, तंबाखू, खर्रा, मावा काय काय खाता आणि आपलं सगळं बरबादी पैशाची करता, आम्ही अर्ध्या पैशामध्ये पैसे वाचवून या ठिकाणी येतो। आणि आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आज मोठ्या प्रमाणात प्रवास करतायत।